लोकसभेसाठी आता भारतभरात वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच दृष्टीने हे वातावरण काय लोकांच्या मनात काय ते जाणून घेण्यासाठी पुढारी न्यूजचा हा कार्यक्रम सुरू होणार आहे. मुद्दा लोकसभेचा आणि हा लोकसभेचा मुद्दा आम्ही ठिकठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि त्याची सुरुवात महाराष्ट्राची जशी आर्थिक राजधानी आहे, सांस्कृतिक राजधानी आहे, तशी राजकारणाची राजधानी जिला मानलं गेलं आतापर्यंत तरी मानलं गेलं ती म्हणजे बारामती. त्या बारामतीपासून आपण सुरू करतोय. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे मुद्दा लोकसभेचा, त्यासाठी सगळे बारामतीकर इकडे जमलेले आहेत. पॉवर पॅक्ट एकदम सगळे लोक इकडे जमलेले आहेत. एकदा सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊन त्या तिकडे जमलेल्या त्यांच्यासाठी बारामतीकरांसाठी. पक्ष वेगवेगळे असतील, कोण कोणाला मत देणार आहे, फाटाफुटीचं नेमकं काय झालं या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण एक मात्र नक्की आहे की बारामतीकरांचा बारामती नावाचा एक पक्ष मात्र एक संधी आहे की नाही. बारामतीकर सगळे एकत्र आहेत, बारामतीकर सगळे एकत्र आहेत आणि त्याच दृष्टीने आपण बोलणार आहोत. माझ्यासमोर इकडे मान्यवर आहेत. पहिल्यांदा आपण त्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर मी सगळ्यांशी बोलायला सुरुवात करेन. बापूराव सोलकर आहेत आपल्यासोबत, यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत बारामतीचे. त्यानंतर मंगलदास निकाळजे, वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हाध्यक्ष. सत्यव्रत काळे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बारामती शहर युवक अध्यक्ष आहेत. SN बापू जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट बारामती तालुकाध्यक्ष. त्याशिवाय अरविंद बगाडे, शिवसेना शिंदे गट बारामती शहर उपाध्यक्ष. शिवाजी निंबाळकर, उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजप. त्याशिवाय नवनाथ बल्लाळ, माजी उपनगराध्यक्ष अजित पवार गट, त्यांच्या म्हणजे राष्ट्रवादीला ते इकडे प्रतिनिधित्व करतील. ॲडव्होकेट सुधीर पाटसकर, मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत, तेही बोलणार आहेत इकडे, कारण मनसे सुद्धा यावेळी लढणार असं त्यांचा दावा आहे. ॲडव्होकेट राजेंद्र काळे, पुणे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेना ठाकरे गट, त्यांचंही स्वागत. वीर धवल गाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे, काँग्रेसची भूमिका इकडे मांडतील. काँग्रेस पक्ष कशा प्रकारे या सगळ्या एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे मधल्या काय चर्चा सुद्धा होती की दादा साहेब पुन्हा काँग्रेसला येत आहेत की काय, तर काँग्रेसचं काय होईल ते होईल, पण किमान बारामतीत काय होतील ते आपल्याला सांगतील. याशिवाय दिलीप धायगुडे पाटील, बारामती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रभारी. प्रियदर्शनी कोकरे, ज्या OBC बहुजन पार्टी प्रमुख आहेत आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार असतील असं सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. आणि याशिवाय काळूराम चौधरी, पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी बहुजन समाज पार्टी. सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांसाठी एकदा इकडे टाळ्यांचा स्वागत होऊन द्या. सगळ्यांकडे आपण जाणारच आहोत. मी पहिल्यांदा एक सर्वसाधारण प्रश्न मी सगळ्या लोकांना विचारणार आहेत. बारामतीमध्ये आज मी इकडे आल्यानंतर लोकांशी बोलतोय, इथल्या पण लोकांची कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी बोलत होतो की तुमच्या मनात भावना काय आहेत. एक तर आता स्पष्ट झालेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आता अजितदादांची आहे आणि उरलेला गट आहे त्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार म्हणून आता जाहीर झालेलं आहे. त्यांना नाव आणि चिन्ह पुन्हा एकदा अप्लाय करावं लागेल. राज्यसभा निवडणूक आता जवळपास झाल्याचं आहे. पण या पार्श्वभूमीवर बारामतीकरांना काय वाटतं? माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे, मला सगळ्यांनी एक जाहीर उत्तर द्यावं. जे काय झालं ते बारामतीकरांना हवं होतं का? बारामतीकरांना हे हवं होतं का? बारामतीकरांना पवार घराण्यामध्ये दोन पक्ष होणं हवं होतं? नाही, मी आता इकडे यांना पण विचारतो तरुणाईला. बारामतीकरांना तरुणाईला दोन पवार घराण्यामध्ये एक राष्ट्रवादीचे दोन पक्ष होणं हवं होतं? आम्हाला हवं होतं. आम्ही भाजपचे, आम्हाला हवं होतं. भाजपला हवं होतं. भाजपला हवं होतं. भाजपला हवं होतं. पण भाजपची इच्छा ही बारामतीची इच्छा होती का? नाही. पुरुषांकडनं आवाज जरा कमी येतोय पण महिलांकडनं जोरदार आवाज आहे की आम्हाला हे नको होतं. मी हाच प्रश्न घेऊन तुमच्याकडनं सुरू करणार आहे, कारण तुम्ही राष्ट्रवादी, आता जो अधिकृत राष्ट्रवादी आहे अजित पवारांचा आहे. बारामतीकरांच्या मनाला फार आवडलेलं नाहीये, याबाबतीत आपण कसं बघ? शेवट अजितदादांनी निर्णय घेतल्यामध्ये आता आवडलं न आवडलं, दादांनी जो निर्णय घेतला तो आता सर्वांनी मान्य केलेला आहे. यांची दादांनी विकासाचा डोंगर उभा केलेला आहे. ते दादांनी विकासाचा डोंगर उभा केला, त्याच्यामुळे त्यांचा पक्ष आहे आणि तो लोकांना मान्य आहे, बारामतीकरांना मान्य आहे. लोकशाही पद्धत आहे. निवडणूक आयोगाने अजितदादांकडे जे आमदारांची संख्या आहे ते बघून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे. मी हा प्रश्न घेऊन येणार आहे, कारण हा पण प्रश्न आहे की बारामतीचा विकास जे बाबतीत साहेब म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षातून सुद्धा अशा प्रतिक्रिया येतात की हा विकास कोणी घडवला होता, हा पक्ष कोणी उभारला होता ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अजितदादा आणि पवार साहेब अशा प्रकारे हा इकडचा वाद बघायला मिळतोय. मी आपण जे शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊयात. यांचा दावा आहे विकास कोणी केला ते सगळ्यांना माहिती आहे, लोकशाही प्रक्रियेनुसार पक्ष मिळालेला आहे. आपलं काय म्हणतं? अहो, विकास हा सर्वात पहिल्यांदा आमचे आदरणीय पवारसाहेबच होते ना सत्तेमध्ये. म्हणजे आमदार असेल, खासदारकी असेल, सुरुवातीपासून पवारसाहेबांनी 71-72 साली म्हणजे त्या काळामध्ये MIDC आणली, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट आणलं, आमच्या इथं कॉलेज आणलं, विद्याप्रतिष्ठानची स्थापना त्या काळात केलेली. हा विकास पहिल्यापासून पवारसाहेबांनीच केलेला आहे ना. आणि त्याला फक्त रंगरंगोटी करायचं काम आत्ता झाले. रंगरंगोटी करायचं काम फक्त झालेलं आहे.
रंगरंगटी करायचं का? आमच्या मित्रांनी सांगितलेलं आहे, बारामतीकरांना माहीत आहे की अजितदादा सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामतीसाठी झटत असतात आणि जोपर्यंत बारामती शहरातलं प्रत्येक काम जे त्याचा व्यवस्थित मार्गी लावलं जात नाही किंवा एखादं विकास काम चालू असेल तर दादा बारामतीकरा झोपेत असतील, हे सर्वच आमचे मित्रपक्ष झोपेत असतील त्यावेळेस दादा तिथं जातात. दादांनी विकास केला म्हणतात आणि ती म्हणतात साहेबांनी केला. 97 लाख रुपयाचं टॉयलेट बांधतात का? दादाचा विकास 97 लाख रुपयाचं संडास बांधलं इथं बारामतीत. विकास फक्त कुठे झालाय बारामती बिगवण रोडला की जो 35 वेळा उकरला जातो आणि 35 वेळा परत त्याचं रिन्युवेशन होतो. तो विकास केला तो तरी कोणी केला? नाही, नाही. दादा का साहेब? शरद पवार का साहेबांची कृपा. आता बोलावं नाही पण हे साधं शौचालय देऊ शकत नाही, त्याच्यासाठी जागा एकरावर करू शकत नाही. ही वास्तविकता आहे आता इथली. बायनरी गणित मांडून उपयोग नाही बारामतीमध्ये की दादांनी केलं का साहेबांनी केलं. ज्या विकासाचे ते सांगतात की पहाटे 5 ते 12 करतात. आज तुम्ही बिगमोड रोड पहा, तिथं जे काम चालू आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या सगळ्या गाईडलाईन्सचं व्हायोलेशन करून कोट्यावधी रुपये वाया घालवले. फार कमी वेळा कार्यक्रमामध्ये महिलांचा प्रतिसाद इतका मोठा मला बघायला मिळाला. मी ग्रामीण महाराष्ट्रात गेलेलो आहे. एकदा या सगळ्यांसाठी टाळ्या. पहिल्यांदा मी तुमच्याकडे तो पहिला 1-2-3 प्रतिक्रिया पहिल्यांदा घेऊन टाकतो. शाश्वत विकास हा पवार साहेबांनी घेतला. दादांनी काय केलं? दादांनी रस्ते ते प्रशासकीय भवन तिथं 500 रुपये द्यावं लागते एक फेरफार काढायला. ही दादांनी केलं. आता विरोधक एवढं काय आपल्याला स्वतःला सांगतात की विकास कुणी पवार साहेबांनी केलाय, पण त्यांनी स्वतःला पण माहिती आहे की अजितदादांनी विकास केलाय. अहो मगच मी सांगितलं, जन्म दिला म्हणून कर्म दिलेलं नसतं. ती अजितदादा प्रोटोकॉल प्रमाणे ग्राउंड लेवलला जातात म्हणून ही विकास कामं दिसतात. नणंद भावजय एक तर नणंद भावजय असं होणार का? आणि तसं झाल्यास सुप्रियाताई 3 टर्म मध्ये राहिलेल्या 15 वर्ष खासदार राहिलेल्या आहेत. काय होईल? नाही, वहिनीच येणार. दादांच्यामुळं वहिनी येणार, कारण दादा ज्यावेळेस सहकार्य करत होतं त्याच वेळेस त्या पण आलेल्या होत्या. पण मग सुप्रियाताईंनी केलेलं काम, सुप्रियाताईंचं काम संत तुकाराम पालखी महामार्ग ह्याच्यासाठी जो निधी आलेला आहे तो सर्व सुप्रियाताईंच्या खासदार फंडातून आलेला आहे. 2814 कोटी ताईंनी या पालखी महामार्गासाठी दिलेले आहेत. दादांकडे हे साहेबांनी हे केलं आणि दादा करतायत. अहो दादांना हे असं करायचं हे शिकवलं कुणी? आणि जर गुरुलाच तुम्ही जर डावलत असाल तर ही कुठल्या नीतीत बसतं? गुरुला डावलत असत. आता ज्यांनी प्रश्न मांडला, गुरुनी किती वेळा तोंडावर पाडलं त्या गोष्टीला एक मिनिट, गुरुला किती वेळा तोंडावर पाडलं आपल्याला माहित असेल. 2019ला ज्यावेळेस सरकार स्थापन करायचं होतं तर आदरणीय पवार साहेब दादा दिल्लीला गेलते. अमित शहा बरोबर आणि मोदी साहेबांबरोबर फोटो पडले होते, सगळ्यांनी बघितले होते का? ते सेटलमेंटच होती, ती सेटलमेंट होती आणि सर्व तयारी झाली. एक मिनिट आमचे मित्र आता आम्हाला म्हणतात की गुरूंनी किती वेळा तोंडाव पाडलं. अहो त्या गुरूंनी स्वतःच्या मुलीचा त्याग करून ह्यांना 5 वेळा उपमुख्यमंत्री केलं. 5 वेळा उपमुख्यमंत्री केलं. 5 वेळा उपमुख्यमंत्री. 3 शिवसेना गट, काँग्रेस आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या 3 बैठका झाल्या. त्या 3 बैठकीत ठरलं होतं की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद पहिलं शिवसेनेला असेल आणि 2.5 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल. 3 बैठकीत ठरतायत, 4थ्या बैठकीत नावच नाही. पण तुम्ही हे दादांना किती दिवस दाबणार आहे? मला एक प्रश्न विचारायचा. इकडे भाजपचे पण कार्यकर्ते आहेत. ज्या भाजपनं आतापर्यंत शरद पवारांचा लवासापासून तर सोडा, अजितदादांना सिंचन घोटाळ्या बाबतीत काय काय आरोप केले, काय काय गाडा भरून आणि कसं येणार होतं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता त्यांच्या बरोबर मग ते पुरावा भाजपने तुम्हाला घेतलं ना सोबत? पुरावा दाखवा तरी भाजपला चुकीचं बोलताय. दादांचं काम बघून दादांना घेतलंय भाजपने बरोबर. दादांचं काम, हा भाजपचा पराभव आहे. अशा प्रकारे घ्यावं लागणं अजित पवारांना. आमच्या दादांचं असं काम होतं की त्यांना वाटत होतं की हा एकमेव माणूस आहे की हा काम करणार आहे म्हणून घेतलेले. आमचं म्हणणं काय, देशाचे पंतप्रधान खोटं बोलणार नाहीत असं पकडू आपण. 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप जर नरेंद्र मोदींनी स्वतः केला असेल, जिल्हा बँकेचा, राज्य बँकेचा आरोप केला असेल, तर आता ते पवित्र कसे झाले? दुसऱ्या दिवशी एक सगळ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. आता जो 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप होतोय त्यामध्ये पूर्वीच क्लीन चिट दिलेले आहे. यांना आता एवढे अभ्यास असतील, त्यांनी सांगावं की केस कुठं चालू आहे, ईडी कडे चालू आहे की सीबीआय कडे चालू आहे. अजित दादा त्या दिवशी अश्रू अनावर झाले, त्यांना दादांना अश्रू अनावर झाले. तर हे अश्रू मगरीचे आहेत का? पंधऱ्यामध्ये सभा झाली अजितदादांची, तिथं दादा स्वतःच भावनिक झाले आणि ते अजून तर साहेब यायच्याच मैदानात,
साहेब उतरायच्याच मैदानात, साहेब मैदानात उतरायच्या अगोदरच अजितदादा भावनिक झाले, म्हणले मला माझ्या घरातलं कोण नाही, मी आणि तुम्हीच आहे, एवढंच म्हणले. पण दुनियाला माहिती भावनिक कोण झालं. अहो ही इलेक्शन झाली ना, ही अजित पवाराच्या असे लगेच चिटकून उभा राहणार आहेत. हँडी किती भावनिक होऊ द्या, रडू द्या, दुपू द्या, काय करू द्या, आज युवक आणि वरिष्ठांमध्ये भरपूर फरक झालाय. ह्यांच्या भावनिकतेला कुणीही बळी पडणार नाही. इकडे अजितदादा म्हणतात आता प्रचार करावा लागेल का 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 याला काय उत्तर आहे? हे बघा, परिस्थिती अशी आहे यांची की हे दोन्ही लोक आहेत ना, हे दोन्ही लोक सांगतात की आम्ही विकास केला, तुम्ही काय कोणा उपकार केला नाही विकास करून. कारण हा विकास जो आहे तो सर्वसामान्य जनतेच्या पैशावरचा हा विकास. तुम्ही सुरुवातीच्या काळाला सांगितलं की हे झालं ते योग्य झालं का? जनतेचं म्हणणं आहे की हे योग्य झालं, कारण ह्याच्यातून हे दिसून येणार आहे की स्वाभिमानी नेते यातून पुढे येणार आहेत. माझा तुम्हाला प्रश्न आहे, दादा म्हणतात यावेळेचा प्रचार असेल काका का, याला तुमचं काय उत्तर? अहो एकच चेहरा आहे आमच्याकडे, स्टार प्रचारक शरद पवार साहेब. बाकी काय नाही हो. काया पालट करणार, काया महाराष्ट्र बघल साहेब काया पालट करणार. देशात सुद्धा साहेबच एवढी परिस्थिती होण्याला कारणीभूत कोण आहे हे तरी बघा ना अगोदर. आम्ही महायुतीचा उमेदवार दिला ते आम्ही निवडून आणू. आम्ही शिंदे या सगळ्याला कारणीभूत भाजप आहे असा सुद्धा टीका होते. जे भाजप यांच्यावर टीका करत होते, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, शरद पवारांचा लवासा घोटाळा, आता त्यांना सोबत घेत आहे. वाजपेयी गव्हर्नमेंट एकमताने पडलेलं होतं आणि राजकारणामध्ये साम दाम दंडभेद कृष्ण नीती असते, क्षम्य येते. यांनी काय केलंय, पूर्ण निवडणूक ह्यांच्या कुटुंबाभोवती फिरवतायत. म्हणजे शरद पवार का अजित पवार हा बारामती लोकसभेचा प्रश्नच नाहीये. मूळ मुद्दे कशाला भरकटवतायत? खरं तर घराणेशाही हा प्रमुख मुद्दा आहे. लोकांना दादाही नकोत, पवार साहेब सुद्धा नकोयत. चुलता झालं, नातू झालं, लेक झाले की सर्वसामान्यांचं काय? महायुती बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढणार आणि इथं अजितदादा पवारांचाच निवडून. भाजपने काय करायचं? इथं त्यांची महायुती, इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. भाजपने सोडली. निर्णय झालेला नाही, अजून जागेचा निर्णय झालेला नाही. ऐका अरे दादा ऐका, ही भाजपची जागा आहे की नाही? पारंपरिक जागा तुमची आहे की नाही? आता जर का सुनेत्राताई लढणार असेल तर काय करायचं? अजून भाजपच्या पातळीवर इकडे आपण एक फक्त बघणार आहोत, हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, अजितदादा गट, हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. यांचं म्हणणं जागा सुटलेली आहे, यांचं म्हणणं जागा सुटलेली नाही. अजून दिल्लीतून निर्णय झालेला नाही. दिल्लीतून निर्णय झालेला नाही. आदरणीय बावनकुळे हे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. आदरणीय बावनकुळे साहेब हे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी असे सांगितलं, दादा जे उमेदवार देतील, दादाच निर्णय घेतील, तोच उमेदवार इथं असणार आहे. भाजपच्या चिन्हावर, राष्ट्रवादीच्या गटात राष्ट्रीयचा उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार आहे. ह्यांनी आधी ठरवावं ह्यांचा उमेदवार कोण आहे. आमच्या ताईने आतापर्यंत 2 राऊंड घेतल्यात, ह्यांचा उमेदवार त्यांना माहित नाही अजून कोण आहे. ह्या दोघांच्या उमेदवाराची सुट्टी आता ताई केल्याशिवाय राहणार नाहीत. बरं का, एक मिनिट इथं तुम्ही डिक्लेअर करा हो, आम्ही छाती ठोकून सांगतो आमची ताई येणार आहे. आता ते काय एखादा कार्यकर्ता असतो, त्यांना माहित नाही जागा कधी सुटलेल्या आहे. आणि इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दादांच्या गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातला उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार आहेत आणि तेच उमेदवार आहे. मी आता जाहीर करतो. आता जे म्हटले ते भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत, ते म्हटले अजून उमेदवार फिक्स नाही. हे म्हणतात आमचा उमेदवार फिक्स आहे, ह्यांचा उमेदवार तर अजून गोळ आहे. दादा मी म्हणून म्हणालो, साहेब का दादा? आव्हान दादा साहेबांनी आवाहन केलं तर दादाच. आतापर्यंत पवार साहेबांनी भावनिक आव्हान कुठेही केलं नाही. आतापर्यंत जे आव्हान केलंय भावनिक ते अजितदादांनीच केलंय. त्यामुळं फक्त इथं पवार साहेबांचं नाणं चालतं. उभ्या महाराष्ट्राला माहितीये, देशाला माहितीये, काश्मीर टू कन्याकुमारी जर कुणाला विचारलं की राष्ट्रवादी पक्ष कुणाला, पहिल्यांदा जागा फिक्स झाली का सांगा? त्या म्हणतात जागा fix. सांगतोय आता जागा फिक्स ही आम्हाला विचारतायत. आम्हाला विचारू द्या, थांबा. आता एक होणार आहे, साहेब आणि ताई लढणार नाहीत. हे सगळ्याचे कालवा करणार आहेत ना, हे काय कोण राष्ट्रीय कार्यकारिणीतले नाहीत, हे हितलेत लाभार्थी आहेत. आता अजितदादांनी विकास केला, 500-600 कोटी रुपयाचा तुम्ही नदीचा प्रकल्प हितला करताय.
अहो 14 किलोमीटरवर नदी जोड प्रकल्प राबवू शकला असता. तुम्ही ड्राय भागात तुम्ही पाणी आणू शकला असता. तुम्ही ते आणलं नाही. तुम्ही फक्त मलिदा खायला देताय. मलिदाचा विषय निघाल्यानंतर अख्ख्या बारामतीकरांना माहित आहे की दादाने विकास केला आणि मलिदा कोणी खाल्ला. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल कोणी करतं, मलिदा कोण खातं सगळ्याला माहित आहे. आम्ही कोणी सांगायची काही गरज नाही. सगळी लूट ही आमच्या दुधातनं आणि उसातनं झालेली आणि ह्या लुटीतनं ही मोठी झालेली. कोणी असले कोणाचाही गट असला तरी फरक नाही पडत. साहेब गट असो की दादा, राम गेला कृष्ण गेला जे त्या काय जग बुडलं नाही. हे पवार घराण्याच्या कडेने तुम्ही फिरू नका, इतर ह्याच्याकडे बघा. त्यांच्या श्रीमंतीत आपली श्रीमंती. आपण एक मुद्दा, हर्षवर्धन पाटील भाजपचे इंदापूरचे आहेत साहेब, त्यांच्या मुलीने काल स्टेटमेंट दिलं, 3 वेळा आम्हाला फसवलं, आता आम्ही तुम्हाला फसवणार. हीच अवस्था दौंडमध्ये सुद्धा आहे. भाजपचे आमदार राहुल कुलेत, त्यांनी 3 वेळा अजित पवारांनी त्यांना पाडण्यासाठी करोडो रुपयाचे प्रयत्न केलं आणि रासपनी त्यांना आमदार झाले. त्यांना रासपला बसवलेला आहे. ते आगामी निवडणूक निवडून येणार नाहीत. तर पुढं अशाच पद्धतीने संग्राम थोपटेंचं सुद्धा केलं होतं. ह्या दोन्ही गटाचे घड्याळ बंद पडल्यात आणि ह्यांची रिपेअरिंग आहे ना फक्त. एकाकडे घड्याळ नाही आता. अहो कसं काही यावं. 2019ला बाळासाहेब सांगत होते हे शरद पवारांचा स्टंट आहे. ही लोकमतला त्यांनी न्यूज दिली होती. 3 दिवसापूर्वी ते म्हणतात मला कमळाबाईकडे जायचं नाही, 4 दिवसापूर्वी जाते त्याकडे. बाळासाहेब ओरडू सांगत होते की शरद पवारांचा स्टंट आहे. आता बी असू शकतो म्हणून सांगतो. ह्यांची जर वेळ जर रिपेअरिंग करणार असतील ना तर फक्त आणि फक्त ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत फक्त. अजित दादांनी केला, शरद पवारांनी केला का भाजपने केला? भाजपने केलं 2014 अजित दादांनी काय केलं? अजित दादांनी हा विकास काहींचा लोकांचा केला. भाजपचा मोदी सरकारचा विकास हा सर्वांगीण विकास आहे. लोक कल्याणकारी विकास भाजपचा आहे फक्त. आता 2019 पासून अजित दादा इथं मतदारसंघातून निवडून आले, ते पाट्यापासून काम करतात. त्यांनी जर विरोधात आहे शेतकरी देशोधडीला लावला. हे शेतकऱ्याचं वाटोळ केलं या भाजप. बारामतीचा विकास हा मान्य अजितदादांनी केला. 1999ला जसा पक्ष स्थापन झाला ना तेव्हापासून पवार साहेबांचं काय काम आहे बारामतीतली, एखादी कुठलीही स्कीम दावा आणि मग बोलावं तुम्ही. एक मिनिट तसं नाही. हे बघा चांगला मुद्दा आहे. हा चांगल्या मुद्द्याला हात घातलाय. तुम्हाला पाहिजे ना? नाही काय होतं माहितीये का सर, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. काय झालंय, अजित दादांना माझं थेट आव्हान आहे. अजित पवार समर्थक जेवढे तिथं 500 रोजगार निर्मिती करणारा एक जरी प्रकल्प अजित पवारांनी गेला 10 वर्षात केला असला ना, सांगा इथून पुढे. आज पवार साहेबांवर फक्त एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि समोरच्या बाजूला लाभार्थी आणि मलिदा खाणारे लोक आहेत. आज तुम्ही बघा पवार साहेबांबरोबर युवकांची फळी मोठ्या प्रमाणात आहे, लाभार्थ्यांची नाही. लाभार्थी का निष्ठावान? लाभार्थी का निष्ठावान असा मुद्दा उपस्थित झालाय. लाभार्थी का निष्ठावान, यांच्याकडे एक प्रतिक्रिया. निष्ठावंत, कारण आज ज्या या महिला एवढ्या बोलायला इथं आलेल्या आहेत हे सगळे पवार साहेबांची कृपा आहे. ज्यांनी 50% महिलांना आरक्षण दिलं. 50% महिलांना आरक्षण दिलं, त्यामुळे 50% महिलांना आरक्षण पवारांनी दिलं, विकास पवारांनी केला, त्याच्यामुळे या महिला इथे आलेल्या आहेत. पवार साहेब ऐका, बारामतीचा विकास आणि हे महिला आहेत ना ते फक्त दादांमुळं. आणि आता ह्यांनी एक प्रश्न केला की दादा रोजगाराचं, तर आमच्या सुनीत्रा वहिनींनी टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून जवळजवळ खेड्यापाड्यातल्या सगळ्या महिलांना. सुनेत्राताई लढणार आहेत, नक्की आहे का? जाहीर झालं सुनेत्रा नक्की लढणार आहेत. नवीन पिढीला संधी दिलीच पाहिजे. या सगळ्या बरोबर हे बघा, विकासाला नैतिकतेचं अधिष्ठान लागतं. तुम्ही आपल्याच बापाला गुदमरून मारायचा प्रयत्न करत असाल आणि तुम्ही म्हणत असाल आम्ही विकास केला, असल्या विकासाला जनता थारा देणार नाही. पवारांनी काय विकास केला आणि काय केला हे दोन्हीचा कलगीतूर आपण आता बघतोय. बरोबर, याचा अर्थ या बारामती मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. जसा एखादा युवक म्हणतो आमराईमध्ये काय केलं, MIDC मध्ये काय केलं, तर या ठिकाणी इतक्या समस्या आहेत की ज्या समस्या या पवार घराण्याकडे सुटलेल्या नाहीत. त्यामुळे आता मनसे असेल आमच्यावरतीच आता ती जबाबदारी येऊन पडलेली आहे. मलाच आता या ठिकाणी काहीतरी करावं लागेल. शेवटच्या प्रतिक्रिया काय होणार बारामतीत काय होणार सुप्रियाताई काय होणार सुप्रियाताई बारामतीत फक्त ओबीसी बहुजन पॅटर्नच चालणार. ह्याचं कुणा बारामती लोकसभेतील लोक जे आहेत ना या दोन्ही पक्षांना त्रस्त झालेले आहेत. नणन भाऊसाहेब नाही, कुणी अजून डिक्लेअर नाहीये साहेब. अजून तुम्ही दाखवा. आता इथं माझ्या शेजारी भाजपचे पदाधिकारी बसले आहेत, ते जागा सोडणार आहेत का विचारा त्यांना तरी माहितीये का? नाहीतर राष्ट्रवादीला तर माहितीये का? अजून निर्णय झालेला नाही, जागा सोडलेली नाहीये.
जागा सोडलेली नाहीये. अजून नाहीये. आता बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो बघ, सुनित्रा वहिनी डिक्लेअर आता मी इथे करतो, बारामतीकरातल्या दादांच्या गटांची सर्वांची विकास म्हणतात, मला उपोषण करावं लागलं. दोन्ही पवारांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ मनसेचा खासदार 100% मनसेचा खासदार येणार आहे, डायरेक्ट मनसेचा खासदार. या लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडी म्हणून महाविकास आघाडीचे आम्ही सर्व घटक पक्ष ज्या आमच्या उमेदवार आहेत सुप्रियाताई सुळे यांच्या बरोबर आम्ही सर्वजण सहभागी आहोत. बोला. इथल्या भाजपची अवस्था ना घरकाना घाटकी झालेली आहे. त्यांची आघाडी भाजपची आईदादांची झालेली आहे. काँग्रेस कोणत्या घाटावर असणार आहे? नाही आम्ही इंडिया आघाडीवर आहे. आमचे 2 आमदार आहेत, ते मागच्या वेळेस बी सुप्रियाताईंबरोबर होते, ह्यावेळेस बी सुप्रियाताई. लोकांना दादा नकोय, ताई नको, घराणेशाहीला लोक कंटाळलेत, त्यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन मोर्चाच्या माध्यमातून बारामतीत ह्या दोघांचा तरस आहे बारामतीकरांना, आणि बारामतीत यांनी विकास जर केला असता तर ह्यांची ही अवस्था नसते. मला कल्पना आहे लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि सगळ्यांना लोक बोलायचे, पण साधारणपणे आपण बऱ्यापैकी लोकांना वेळ दिला. एक मात्र आहे, लोकांना मनातून आवडलं जरी नसलं तरी सुद्धा यावेळची लढत मात्र रंगतदार होणार आणि विजयाचा गुलाल कोणीतरी एकच दावा करेल असं चित्र राहिलेलं नाहीये. बारामतीमध्ये सीट जाहीर होण्याच्या आधी भाजपचे कार्यकर्ते म्हणतायत अजूनही आमचा दावा कायम आहे. राष्ट्रवादीवाले म्हणतायत सुनेत्रा पवार असतील आणि सुप्रिया सुळे. काय होईल हे मात्र बघावं लागेल. तुर्तास हा गुलाल उधळण्याच्या आधी कार्यक्रम मात्र इकडे आपल्याला वेळेअभावी थांबावा लागतोय. मुद्दा लोकसभेचा असा सुरू राहील. पाहत राहा पुढारी न्यूज. Thank you.